नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मध्य आशियातील तणावामुळे देशामध्ये महागाई सातत्यानं वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, CNG पासून ते दूध, साखरेपर्यंत सर्वांचेच दर वाढलेले असताना आता सोनं आणि चांदीच्या दरात देखील मोठी वाढ पाहायला मिळते. अशातच पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशवासियांनी मोठा प्रतिसाद दिल्याचंही पाहायला मिळतंय. देशभर सोन्याची आयात आणि विक्रीमध्ये घट झाल्याचं चित्र आहे. 27 मे पर्यंतच्या 15 दिवसामध्ये सोन्याची आयात तब्बल 70% घटली आहे. तर सोन्याची आयात 22 टनांवरनं थेट 7.5 टनापर्यंत कमी झाली आहे. आयात शुल्क आणि मोदींच्या आवाहनामुळे सोनं आयात विक्रीमध्ये घट झाली असून वर्षभर सोनं खरेदी करू नका असं पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर हे चित्र पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे सोन्या चांदीच्या दरात देखील याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतामध्ये सोन्याची आयात महागली आहे, ज्यामुळे सोन्याचे दर हे गगनाला भिडलेत. भारतामध्ये सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये किंचित वाढ आपल्याला यामुळे दिसून येते. सुरुवातीच्या व्यवहारामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये 10 रुपयांची वाढ होऊन तो 1,57,650 रुपयापर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे चांदीच्या दरात देखील 100 रुपयांची वाढ झालेली आहे आणि आता 1 किलो चांदीचा भाव हा 2,80,100 रुपये झाला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जागतिक बाजारातील वातावरण हे निरुत्साही झालं आहे. शेअर बाजारात देखील सतत आपल्याला चढउतार होताना पाहायला मिळतोय. परिणामी गुंतवणूकदार आपलं भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी इक्विटीमधून पैसे काढून घेत आहेत आणि ते पुन्हा सोने चांदीमध्ये गुंतवत आहेत, ज्यामुळे किमतींना मोठा आधार मिळतोय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला देशवासियांनी मोठा प्रतिसाद दिलाय. केवळ 15 दिवसातच सोन्याची आयात तब्बल 70% घटलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.